गोदक्काला सांगितलं होतं लवकर जेवण घेऊन ये म्हणून. कुठं घोडं अडले कुणाच ठाऊक. घरला जा आणि जरा खाऊन ये जा. गोळायच काय आबांनी सांगितलंय. आणि आता अंजलीबाई लिवायची वाचायची तालीम घेणार म्हणून हटून बसले. म्हणजे वहिनी वस्तातच झाल्यात म्हण की. तर काय अरे तालीम करायची म्हणजे अंगात ताकद पाहिजे का नको? हा तालीम घ्यायला त्यांच्या गावाला नकोय. अरे पर तू असं उपाशी राहणार वय? राहतो. अरे दुसरा इलाजच नाही. माझ्याकडे आहे इलाज, सांगू का? तुम्ही आणा इकडं. गोदक्का कुठे आहे? त्यांनी मला सांगितलंय की माझ्या राणाला लिहायला आणि वाचायला शिकव, म्हणून मीच जेवण घेऊन आले. खूप भूक लागली असेल ना? चला लवकर जेवून घ्या. लवकर कशाला? आधी जेवून तर घ्या, मग सांगते. तुम्ही उगा बळीचा बकरा बनवू नका मला. अजिबात नाही. हे असं घाबरून लपून बसण्यापेक्षा आणि उपाशी राहण्यापेक्षा ना शिकणं कधीही जास्त सोपं आहे. एकदम सही बोला आपने. हा या एकदम सही बोला. तुला शिकायचंय काय? आओ या. याला शिकवा. माझा आपण नंतर बघू. एकदम बरोबर. शिकण्याचा आणि जेवण्याचा काय संबंध बरं? आहेच. आहे. तुम्हाला माहितीये का, माणूस शिकला ना की तो जास्त शहाणा होतो आणि मग त्याचा पोटा पाण्याचा प्रश्न लवकर सुटतो. म्हणजे आता जेवणाचा आणि शिक्षणाचा संबंध आहे असंच म्हणावं लागेल ना? एकदम सही बोला आपने. हा क्या सही बोला? तुझं बी बरोबर आहे ना वहिनी. तुमचं बी बरोबर आहे. पर मी काय म्हणतोय, तुमच्या दोघांच्या भांडणात मला कशाला वाटतंय? काय असेल ते आपापसात मिटून घ्या. मी जरा जाऊन येतो, शेतात एक काम आहे. आलो. राणाजी इथे समोर या. या. काय असे लहान मुलासारखे वागताय? म्हणजे मी लहान नाही असंच नव? हो, तुम्ही लहान नाहीच आहात. मग असं लहान पोरांसारखं मला का शिकवायला लागल्यात? कारण तुम्ही लहान असताना शिकला नाही आहात ना, म्हणून. मी तुम्हाला शिकायचा आग्रह करते म्हणून तुम्ही असे पळताय. माझ्या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय आता तुम्ही कुठेही जायचं नाही. मी काय म्हणतेय, माझ्या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय तुम्ही कुठेही जाणार नाही आहात. तुमचा लय अवघड प्रश्न आहे हो. मला सोडवणं जमणार नाही. मला जाऊ द्या. मी मदत करते म्हणाले ना, कशाला घाबरताय तुम्ही? जगातलं दुसरं काय बी सांगा, पण ते शिक्षण नको. एवढे का घाबरता तुम्ही शिक्षणाला? कशाला तो विषय? मला नाही शिकायचंय. का? काहीतरी कारण असेल, मला सांगा. कारण मी शिकलो नाही तरी बी काय फरक पडत नाही. मग कशाला शिकायचं? काहीच फरक पडत नाही? अजिबात नाही. अहो अडाणी असून बी आजवर माझं काढलं नाही. समजा कसं लाईनीत सुरू आहे. हो, पण शिक्षणामुळे अजून चांगला फरक पडेल ना? नाही, अहो कायच फरक पडणार नाही. जे चाललंय ते बरं चाललंय. ठीक आहे, आपण एक काम करू. तुम्ही मला पटवून द्यायचं की शिक्षण वाचून तुमचं काही अडत नाही, आणि मी तुम्हाला दाखवून देणार की तुमच्या आयुष्यात जर शिक्षण असेल तर आयुष्यात काय जादू होते ते. जो कोणी जिंकेल त्यांनी दुसऱ्याचा निर्णय मान्य करायचा. चालेल? तुम्हाला मला दाखवून द्यायला लागेल की शिक्षण वाचून तुमचं काही अडत नाही. दाखवून देतो की. आणि मग मी तुम्हाला दाखवणार की शिक्षण असलं तर काय फायदे होतात. चालतंय की. हा, पण जर मी जिंकलो तर तुम्ही मला शिकवायचं नाही. आणि तुम्ही हरलात तर तुम्हाला शिकावंच लागेल. ठरलं? ठरलं. लागली पैज? लागली की पाहिजे. पैज? हा तेच ते. मला समजलं ना. हो मग झालं तर.
काय सांगाय सवरायची सोयच राहिलेली नाही बघ सूरज तुला. आता काय आयुष्यभर असं घर कोंबड्यासारखं बसून राहणार आहेस काय? जा जरा गावात चक्कर मारून ये, बरं वाटेल तुला. आता काय आयुष्यभर असंच एकटक बघत राहणार आहेस का काय? सूरज, अरे काय तर बोल. अरे गड्यासारखं गडी तू आणि बायकांसारखं घरात काय बसून राहिलायस र? तू डोसकं फिरू नको माझं. मी काय घराबाहेर पडणार नाही बघ. का? सगळ्या गावात अब्रू गेल्या माझी. तोंड दाखवायला जागा उरली नाही. आम्ही सांगतोय तसं जर केलं असतं तर आज ही पाळी आली नसती तुझ्यावर. पण बायकोवर विश्वास कुठं आहे? सारखं आपलं वहिनी वहिनी केल्यावर हे असंच म्हणणार. बहिणींची काय चुकी नाही याच्यात. मीच माती केल्या. आबा बरोबर बोलतात. मला आयुष्यभर काहीच करायला जमणार नाही. कोण काय कर म्हणतय तुला? तू आपलं परत पहिल्यासारखं वागायला सुरुवात कर बरं. दिसभर घराच्या बाहेर राहायचं आणि एकदम रातच्यालाच परत यायचं. काम धंदा करायची गरजच काय तुला? मला इथं गेलं नको वाटतंय. आपण काय कुणाच्या बापाचं खातोय काय? तुझा बी हक्क आहे या घरावर. हक्काच्या गोष्टी तू शिकू नकोस मला. मग तुला मनाला जसं वाटतंय तसं कर. पण हे असं दिवसभर घरात बसून राहणं आम्हाला पटणार नाही. हक्काचं घर आहे. काय बी करेन मी. तू शानपणे शिकू नको मला. बरं बरं, तसं नव्ह. पण कसं आहे सूरज, हे असं दिवसभर घरात बसून राहिलं का नाही की डोसकं बिघडतंय बघ माणसाचं. आणि तू बसून राहते तेव्हा आम्हा बायकांचं वेगळंय. तू जा बरं आता गावात एक चक्कर मारून ये, बरं वाटेल तुला. जा. मी घरातच थांबणार. आयतं खेळणार मी. तुला काय करायचं ते कर जा. अरे असं का वागायलाय सूरज? एवढा शिकला सवरलेला आहेस ना तू? मग असं अडाण्यासारखं का करायलायस? अडकले नाही मी. अर्धवट शिकलो आणि फसलोय. वहिनींसारखं नीट शिकलो असतो की नाही आता फसलो नसतो मी. आता मी पण शिकणार. मला बी शिकायचं आता. काही गरज नाही शिकायची. म्हणजे काम करायला शिकायची गरज नसते सूरज. म्हणजे शिक्षणा वाचून काही अडत नसतंय बघ माणसाचं या जगात. आता राणा भाऊजींचंच बघ. ते काही शिकलेलं आहेत काय? पण काय अडतंय काय त्यांचं? नाही का नाही? तुला बसूनच राहा. शिक्षण वाचून तुझं अडत नाही असं खरंच सांगितलंस काय? होय तर. आता बोलून तर बसलोय पण लय मोठा घोळ झालाय. पैसे लागले आमच्यात. ते आम्हाला दाखवणार आहेत की शिक्षण वाचून काय अडते. आणि मी दाखवून देणार आहे की काय अडत नाही. पण कसं दाखवू बरकत? अरे पैज लावायच्या आधी एकदा विचारायचं तरी मला. अरे झाली चूक. आता सांग तरी. आता घे शिकून. अजिबात नाही. मग जिंकून दाखवू पैज. अरे तेच पण कशी? आता पैज लगाने से पहले पूछना था. आता काय फायदा? हे बरकत काहीतरी करायला पाहिजे. अरे मग शिक्की वाईट काय त्यात? आता तुला त्या छड्या बिड्या मारून शिकवणार असेल तर गोष्ट वेगळी आहे. अजिबात नाही. काय सांगता येत नाही रे त्याच. आणि आपण सांगितलंय की ऐकलं नाही तर छडा मारायचं म्हणून. राणा माझ्याकडे एक जबरा उपाय आहे बघ. काय रे? अरे शाळेत जाताना डबल चड्डी घालून जायचं. अरे पण चड्डीचा काय संबंध? अरे खुळ्या, डबल चड्डी घालून गेलं की छडीचा मार बसत नाही. हा हा. अरे थांब. अरे थांब अरे म्हणलं. नको. अरे 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 नको. तुझ्या अरे सोड. अरे ऐकणार नाही. अरे सोड. अरे अरे पण
तुझं तर अरे मी एवढं मनापासून सांगलोय आणि तू माझी चेष्टा करायलास होय? तरी अरे सोड की मी बी मनापासून सांगवलेलो व. हे बघ वहिनी शिक्षक म्हणतात तर घे शिकून. त्या काय तुला छेड्याबिड्या नाहीत मारणार. मला काय गरज नाही शिकायची. एवढी वर्ष आली शिकलो नाही काय नुकसान झालंय आपलं? हा अजिबात नाही. मग कशाला उघड डोसक्याला ताप करून घ्यायचा? बरोबर आहे. हे बघ ते पैशाचं काय करायचं ते सांग. हे बघ वहिनी शिक्षक म्हणतात तर घे शिकून. हा रे दोन तोंडाच्या एक काय ते ठरव. दोन तोंडानं बोलू नकस. अरे दोन तोंडानं काय रे? मला तुमच्या दोघांचं बी पटतंय. मी काय करू? मग पैज कशी जिंकायची तेवढं सांग. पैस तुमची तुमचं तुम्ही बघा. नसल जमत तर गप घे शिकून. नाही मी बी अंजली बाईसनी दाखवून देणार की शिक्षण वाचून माझं काय अडत नाही. कसं? बघच तू दाखवून देणार म्हणजे देणार. अरे पण कसं ते तरी सांग. बघ म्हणलं ना व आता बघच तू. ये नाही सापडला. तू बघ जा. अरे घावणार नाही रे. कशाला बघावायचा? गप रे. बघ रे. नाही रिंकू तू बघ. घावलं घावलं काय? सापडला काय? ए, काय चाललंय? बघ हा बघ की. बघ तू. अरे बघ तर. बघ जा की. ए, तुमचा काय भरोसा नाही. मला पाण्यात ढकलशिला. आता लगीन झालं म्हणले मोठा झालास की रे. चला रे. ए कुठे चाललंय? माझं ऐका की. आम्ही काय ऐकणार नाही तुझं. तू आधी आमचा ऐकलास काय? चला रे. ए, असं काय करताय? तुम्ही दोस्त आहेत ना मग माझा. मग ऐका की. गरज पडली की लगेच दोस्त होतो आम्ही तुझं. लई छान आहेस. तुला पवायला शिकायचं ना व? काय गरज नाही. राहू दे. वय राहू दे. हे बघ आत्ताच वय असते पवायला शिकायचं. मग नंतर ना अवघड होतंय. तू शिकवतच नाहीस त्याला करायचं काय? अरे शिकवायचं म्हणलंय ना व. माझं ऐका की. आता मला सांगा कोणती बी गोष्ट करायची एक वय असते ना व? हा वय होय. आता मला सांगा तुम्ही शाळेत का जाता? आम्ही लहान आहे म्हणून. शिकायचं वय आहे आमचं. वय ना व. मग आता मला सांगा मी तुमच्या संगत पाटी आणि दप्तर घेऊन शाळेत आलं तर चालेल का? ये आपण लय मज्जा करूया. ये तू. होय चल. अरे गप बसा. ये माझी हे काय वय का शिकायचं? अरे शिकणाऱ्याला वय नसते असं सांगतात वहिनी. वय काय? मग पाहुणाऱ्याला बी वय नसते. तू म्हातारपणी शिक. हा हा नाही आता शिकव. वय ना व. मग मन माझं शिकायचं वय नाही म्हणून. अजिबात नाही. आता ह्या वयात तुला शिकणं अजिबात जमणार नाही बघ. मला बी हेच म्हणायचंय पण तुमच्या वहिनी ऐकणच झाल्यात. त्या म्हणतात मी शिकलो नाही तर माझं लय अडते आणि मी म्हणतोय माझं काय बी अडत नाही. बर ते सोड. काकडी दे की खायला. हा अरे देतो की. तुम्हाला पाहिजे तेवढं देतो. मग बरोबर बोलास बघ तू. वय शिक्षणामुळे तुझं काय बी तटत नाही बघ. हा हेच तुमच्या वहिनीसनी मला दाखवून द्यायचंय की शिक्षण वाचून माझं काय बी अडत नाही. पण कसं ते सांगा की. आता ते तुझं तू सांग. आम्ही बारकी काय करणार? तुम्हाला काकडी खायचे ना व? आणि तुला पवायला शिकायचं ना व? वय मग सांगा की. बर बाबा सांगतो. मला सांग शाळा का शिकायला लागत्या? नोकरी करण्यासाठी. नोकरी का करायला लागत्या? पैसे मिळवायला. आणि पैसे का कमवायचं? ए तू बी काय तर सांग की र. काकडे काय नुसतं आम्हीच खाणार नाही. अरे पैसे लागतात खायला. म्हणजे घरात गहू तांदूळ आणि ज्वारी हे सगळं आणायला पैसे लागतात. शिकायचं असतं ते खायला मिळावं म्हणून. वय अरे पण कळणार कसं की मला यातनं शिकायची काय बी गरज नाही. अरे अडाण्या तू एक नंबरचा शेतकरी. खंडीने गहू आणि ज्वारी पिकवतोस आणि उसात रगड पैसे कमवतोस तू. वय अरे ते बी सोड. आम्हाला काकडे आणि कलिंगड बी खायला घालतोस. गावच्या जत्रेला अख्ख्या गावाला महाप्रसाद खाऊ घालतोस. तुझं काही तटत नाही बरं अनादा. वय रे हे माझ्या लक्षात कसं नाही आलं? यासाठी शाळा शिकावी लागती नाहीतर माणूस अडतोय सारखा सारखा. तुला पवायला शिकायचंय ना व? अरे तेच म्हणतोय की मी. तुझं काय बी अडत
बघा तुमच्या वहिनीसनी कसं धावतो ते शिक्षणा वाचून माझं काय बी अडत नाही. अंजली, आज एक दिवस मोकळा मिळालाय तर आराम कर की जरा. पोरांचा निकाल लागल, शाळा सुरू होईल. अगं मग हायच की काम घरातलं. आज एक दिवस सुट्टी मिळाली म्हणूनच तरी पूर्ण करून घेते. तुझं आपलं काहीतरी वेगळंच बघ. छान आहे ना? झकास, एक नंबर आहे बघ. ठेवा इकडे नीट. हा ठेवा. राणा, अरे हे काय आहे समजा? बघ का हे पावसाळा जवळ आला ना व ते शेतातल्या घराचं काय खरं नाही. ते छपरातनं पाणी गळलं तर समजा धान्य खराब व्हायची. हे आता फक्त ज्वारी आणल्या, गहू तांदूळ हे समजा शेतात आहे. बरं मी काय म्हणतो, हे समजा धान्य आपल्याला वर्षभर पुरेल ना व? राणा, अरे तू एवढं पिकवतोयस, हे वर्षभर काय 2 वर्ष सहज जाईल बघ. आणि ते मसाल्यासाठी जे पैसे लागतात ते उसात नाही येतात ना व? काय होय, पण हे आधींमध्येच काय तुझं? काय नाही ग, असंच बघत होतो. तुझं आपलं काहीतरीच बघ. बरं मी काय म्हणतो, जरा पाणी आणून देतेस काय? आणते. ती बाहेर भाजी ठेवली आहे, ती जरा घेऊन येता काय? शिक्षणा वाचून माझं काय बी तटत नाही. अहो 2 वर्ष खाता येईल एवढं पीक पिकवतो मी, ते बी एका वर्षात. शिकलो काय आणि न शिकलो काय फरक पडत नाही मला. अच्छा, आता समजा मला हे धान्य गिरणीत दळायला द्यायचंय, तर एका पोत्यात किती किलो धान्य? 1 मन. म्हणजे किती? 1 मन म्हणजे 1 मन. पण म्हणजे किती? जी बघा, हा 40 शेर. ते चक्कीवाला मोजून सांगतोय. हा, आता हे 40 शेर त्याला कसे समजले? म्हणजे त्यांनी सुद्धा वजन काट्यावर मोजूनच सांगितलं असेल ना? म्हणजे वजन बघायला शिक्षण लागतच. आरला बघा तुम्ही. अहो वजन काट्यावर वजन शेरानं मन मध्ये नसते, किलो मध्ये असते. हो, पण 40 शेर सुद्धा त्यांनी मोजलेच असणार ना? अहो अस्सल शेतकरी आहे मी. पोत असं आता धरून सांगतोय किती शेर आहे त्याच्यात. हो का? बघूया ना आपण. चला. आपल्याकडे शेराचं माप असेल ना? हा आणि एक रिकामी गोणी लागेल. आणतो. हे घ्या. अडतीस, 39, 40. बघा मी म्हणलो होतो ना व, 1 मन म्हणजे 1 मन. शिक्षणा वाचून राणाजींचं काही अडत नाही असं दिसतंय, पण असं चालणार नाही. त्यांना शिक्षणाचं महत्त्व पटवून द्यायलाच हवं.